तर आपण आलो होतो इंटरनल सोर्सेस. आपण पाहत होतो इंटरनल सोर्सेस ऑफ कॅपिटल. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं होतं, 1 मिनिट आपण नजर मारून घेऊया सगळ्यावरती. आतापर्यंत आपण काय काय बघितलंय. सोर्सेस ऑफ ओन कॅपिटल म्हणजेच इंटरनल कॅपिटल. फर्स्ट सोर्स होता शेअर्स. त्याच्यानंतर शेअर्सचे 2 टाइप्स होते, प्रेफरन्स शेअर्स आणि काय इक्विटी शेअर्स. ते आपण दोन्ही बघितले होते. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, तेवढंच पाहिलं होतं ना, प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स. आणि नंतर आता दुसरा पॉईंट येणार होता आपल्याला रिटेन्ड अर्निंग. पण काय रिटेन अर्निंग ह्यावर्षी तुमच्या सिलेबसचा पार्ट नाहीये, तर आपण फक्त थोडंसं एक सिम्पली मिनिंग बघूयात आणि हा पॉईंट पुढे सरकूयात. रिटेन अर्निंग म्हणजे काय रे, बिझनेस ऑर्गनायझेशन्स आर सब्जेक्ट टू व्हेरिएशन इन अर्निंग्स. इट वुड बी अ वाइज डिसिजन टू कीप aside a part of earning during a period of high profit. A prudent company does not distribute the entire profit earned among shareholders. The part of profit is retained by company in form of reserve funds. These reserves are the retained earning of the company. The sum total of retained earnings gets accumulated over the years. The accumulated profits are invested into business rather than distributed as a dividend. The process of accumulating corporate profits and their utilization in business is called as retained earning. In simple words, a part of net profit which is not distributed to shareholders as dividend is retained by company in the form of reserve fund. Company converts its reserves into bonus share capital and capitalizes its profits. The capitalization of profit by issue of bonus shares is known as plugging back of profit or self-financing. Bonus shares are issued free of cost to the existing equity shareholders out of retained earning. The management can convert retained earning into permanent share capital by issuing bonus shares. It is an important source of raising long-term capital. It is simple and cheapest method of raising finance. It is used by established companies. It is an internal source of finance. 2 मिनिटं लक्ष द्या. आपल्याला बघायचं रिटेन्ड अर्निंग म्हणजे काय. आता बघा, ओव्हर द इयर कंपनी बिझनेस करत असते. कंपनीला बिझनेसमध्ये कधी जास्त प्रॉफिट होतो, कधी कमी प्रॉफिट होतो, बरोबर आहे. आणि जो प्रॉफिट कंपनीला होतो, तर काय करायचं असं कंपनीला, तो ऍज अ डिव्हिडंड म्हणून ती डिस्ट्रीब्यूट करते. कोणाला? तर शेअर होल्डर्सला, बरोबर आहे. पण हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायच्या आधी ती काय करते, थोडासा पार्ट इन फ्युचरसाठी म्हणजे फ्युचर ऍक्टिव्हिटीसाठी थोडंसं साईडला काढून ठेवते. म्हणजे पूर्ण जेवढा प्रॉफिट झाला तेवढाच डिस्ट्रीब्यूट न करता थोडासा त्याचा पार्ट सेव्ह करत राहते. आणि ह्यालाच जो सेव्ह केलेला प्रॉफिट असतो त्याला आपण म्हणतो रिझर्व्ह फंड किंवा रिझर्व्ह सरप्लस, बरोबर आहे. आता हा प्रॉफिट आपल्याकडे शिल्लक आहे, तर प्रॉफिट आपण वापरू शकतो का? नाही. नंतर हा प्रॉफिट आपल्याला बिझनेसमध्ये युटिलाइज करायचा आहे. त्यासाठी कंपनी काय करते, जे कंपनीचे एक्झिस्टिंग शेअर होल्डर असतात, की जे कंपनीमध्ये त्यांचं इक्विटी शेअर होल्डिंग अगोदरच आहे आणि ते फुल्ली पेड अप आहेत, अशा शेअर होल्डरला कंपनी काय करते, सम काहीतरी प्रोपोर्शनेट घेते आणि त्या प्रोपोर्शनेट मध्ये त्यांना बोनस शेअर्स इश्यू करते. आता बघा, कंपनीकडे जे प्रॉफिट होते, कंपनीने काय केलं, तो प्रॉफिट ऍज अ बोनस शेअर्स म्हणून कोणाला इश्यू केला, शेअर होल्डर्सला, बरोबर आहे. म्हणजे कंपनीचा प्रॉफिट कमी झाला आणि काय केले कंपनीने, इक्विटी शेअर इश्यू केले, बोनस शेअर्स इश्यू केले, बरोबर आहे. बोनस शेअर इश्यू केले म्हणजे त्यांच्याकडे परत काय आलं, कॅपिटल आलं. म्हणजे त्यांनी काय केलं, रिझर्व्ह सरप्लस मधनं, रिझर्व्ह फंड्स मधनं प्रॉफिट काढला आणि कुठं टाकला, कॅपिटल मध्ये. आता कंपनीकडे कॅपिटल आलं आणि कंपनी काय करू शकते, कॅपिटल युटिलाइज करू शकते का? हा. मग अशा प्रकारे कंपनीने काय केलं, स्वतःलाच फायनान्स करून घेतला. म्हणजे शेअर होल्डरकडनं तिने काय पैसे घेतले का? नाही. तिने काय केलं, स्वतःचा प्रॉफिट ऍज अ शेअर्स म्हणून देऊन टाकला म्हणजे शेअर्स म्हणजे परत कॅपिटल कोणाचं रेज झालं, कंपनीचंच कॅपिटल रेज झालं. अशा प्रकारे कंपनीकडे काय झालं, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी झाली आणि कंपनीचं शेअर कॅपिटल वाढलं. ह्याला म्हणतात बोनस शेअर्स. ठीक आहे. हे जे काय आता शेअर्स दिले ना, त्याला बोनस शेअर्स म्हणतात. बघा, इन सिम्पल वर्ड्स, अ पार्ट ऑफ नेट प्रॉफिट विच इज नॉट डिस्ट्रीब्युटेड टू शेअर होल्डर्स ऍज डिव्हिडंड इज रिटेन्ड बाय कंपनी इन फॉर्म ऑफ रिझर्व्ह फंड, बरोबर आहे. कंपनीने जो प्रॉफिट वाटला नाही त्याला आपण काय म्हणतो, रिझर्व्ह फंड. कंपनी स्वतःकडे काय केलंय, साठवून ठेवलाय. कंपनी कन्वर्ट्स इट्स रिझर्व्ह इन टू बोनस शेअर कॅपिटल. काय करते, हे रिझर्व्हचं ट्रान्सफर कशामध्ये करते, ते बोनस शेअर कॅपिटल अँड कॅपिटलाइज इट्स प्रॉफिट. आणि जो कंपनीचा प्रॉफिट होता त्याचं काय करते तयार, कॅपिटल. दिस कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट बाय इश्यू ऑफ बोनस शेअर्स इज नोन ॲज प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट. काय, जो प्लगिंग बॅक म्हणजे परत एकदा कंपनीच्या कॅपिटलमध्ये प्रॉफिट लावून टाकायचा तोच, ऑर सेल्फ फायनान्सिंग.
कंपनी स्वतःच फायनान्स करून घेते, बरोबर ना. बोनस शेअर्स आर इश्यूड फ्री ऑफ कॉस्ट, शेअर होल्डर कडनं एकही रुपया घेतला जात नाही. आणि कुणाला इश्यू केले जातात? एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स. आणि कशातनं? आउट ऑफ रिटेन्ड अर्निंग. म्हणजे जो प्रॉफिट कंपनी स्वतःकडे साचवून ठेवते किंवा सेव्ह करते त्याला काय म्हणतात? रिटेन्ड अर्निंग. क्लिअर आहे? आता हे खालचे पॉईंट्स तुम्ही वाचा आणि आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात सोर्सेस ऑफ बोरोड कॅपिटल. ठीक आहे.